नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मीशो आणि पर्पलवरून काही गोष्टी मागवल्या होत्या, तर त्या गोष्टी कशा आहेत त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुम्हाला आज देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मला खात्री आहे या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला नक्कीच उपयोगाच्या पडतील. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी असे माहितीपूर्ण व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मीशो आणि पर्पल या दोन ॲपवरून मी काही वस्तू मागवलेल्या आहेत. पर्पलवरून बट ऑब्वियस मी कॉस्मेटिक्स मागवलेलं आहे आणि मीशोवरून मला खूप दिवसांपासून एक गोष्ट पाहिजे होती ती मागवलेली आहे. तर ती गोष्ट काय आहे ते आता आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मीशोवरून जेव्हा पार्सल आलं तर पॅकेजिंग उत्तम होती, व्यवस्थित होती. आणि हे बघा, जेव्हा पार्सल मी ओपन केलं त्यामधून हे पाउचेस आले. म्हणजे मला हे पाउचेस खूप दिवसांपासून पाहिजेच होते आणि मला स्वस्तामध्ये मस्त अशी डील मिळत होती, म्हणून मी लगेचच ऑर्डर केले. तर हे 3 कलर्समध्ये आहेत, तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतं. एक बेबी पिंक आहे, एक स्काय ब्ल्यू आहे आणि एक व्हाईट कलर आहे. तर ह्या 3 कलरमध्ये हे पाउचेस अवेलेबल आहेत. म्हणजे कोंबोच आहेत, पॅक ऑफ 3 आहेत. आणि हे कितीला पडले मी तुम्हाला सांगेलच नंतर. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे ओपन करून बघूया याची क्वालिटी कशी आहे आणि जसं प्रकारे त्याला रेटिंग्स मिळालेलं आहे त्या प्रकारेच ही क्वालिटी आहे की नाही ते एकदा आपण चेक करूया. तर हे बघा, या ठिकाणी जेव्हा मी ओपन केलं तर क्वालिटी मला बाहेरून तरी उत्तम दिसली. आता आतमध्ये काय आहे ते बघायचं होतं. तर आतमध्ये त्यांनी अशा प्रकारे फोम दिला होता, तो बाहेर काढला आणि बघितलं तर आतली जी शिलाई होती ती व्यवस्थित होती आणि आतमधून देखील एक कपडा लावलेला होता. आणि याला 3 चैनी आहेत. म्हणजे ही जी मेन चैन आहे ती आहे, त्यानंतर एक बॅकला चैन आहे आणि एक फ्रंटला छोटीशी झिप आहे. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कोणतंही पार्सल येतं त्यावेळेस महत्त्वाचं हेच असतं की ते डॅमेज तर नाही आहे ना कुठूनही आणि व्यवस्थित तर आहे ना तेच चेक करायचं असतं. म्हणून मी लगेचच तिन्ही पाउचेस सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून बघितले. सगळ्यांच्या चैनी व्यवस्थित आहेत का, सगळ्यांच्या शिलाई व्यवस्थित आहेत का, कुठून काही फाटलेलं नाही आहे ना हे चेक करायचं होतं. तर हे 3ही पाऊच उत्तम होते, क्वालिटी छान होती आणि कुठूनही कशाही प्रकारे डॅमेज नव्हते. यांच्या चैनी ज्या आहेत ते व्यवस्थित होत्या, शिलाई व्यवस्थित होत्या 3ही पाऊचच्या. आणि याला 4.2चं रेटिंग मिळालेलं आहे मीशोवरती आणि खूप लोकांनी घेतलेलं आहे. तर माझं जे छोटं मोठं मेकअपचं सामान असतं ना ते मला यामध्ये ठेवायचं होतं. माझा पहिला पाऊच खराब झाला होता, त्याच्या चैनी पण खराब झाल्या होत्या आणि शिलाई पूर्णपणे उसवलेली होती. आणि माझ्या मैत्रिणींना त्यांच्या मुलांसाठी शाळेच्या गोष्टी ठेवण्यासाठी पाऊच पाहिजे होते. मग पॅक ऑफ 3 मिळालं आणि मी लगेचच मागवलं. तर पिंक कलर मी ठेवला आणि हा स्काय ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलर त्या छोट्या मुलांना देऊन टाकला. कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की पिंक कलर हा मुलींचा असतो त्यामुळे आम्हाला नको येतो. मग पिंक कलर मी ठेवला आणि व्हाईट कलर आणि हा स्काय ब्ल्यू कलर देऊन टाकला. तर तुम्हाला हे 3 पाऊच जे आहेत मागवायचे असतील तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या काही गोष्टी ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आणि 280 रुपयाला मला हे 3 पाऊच मिळालेले आहेत. मी कॉस्मॅटिक्स क्वचितच ऑनलाईन विकत घेते, नाहीतर मी समोरासमोर जाऊन टेस्ट करूनच ते आणते. पण खास करून जेव्हा लिपस्टिक वगैरे असतं ना त्यावेळेस मला ते करावं लागतं. आणि जर माझे सनस्क्रीन असतील किंवा मॉइश्चरायझर असेल, माझा ब्रँड ठरलेला आहे त्यामुळे ते ऑनलाईन जर मला स्वस्तात मिळालं तर मी मागवते. आणि माझं सनस्क्रीन, माझा मॉइश्चरायझर संपलेलं होतं. मॉइश्चरायझर तर पूर्ण संपलं होतं, सनस्क्रीन तरी देखील अजून 1-2 दिवस राहील, पण मॉइश्चरायझर पूर्ण संपलेलं होतं. आणि कॉम्पॅक्ट पावडर तर माझ्याकडे नव्हतंच, म्हणून विचार केला की चला आपण मागवूया. तर या ठिकाणी मेबलिनचं हे कॉम्पॅक्ट पावडर मागवलेलं आहे मी. माझी स्किन खूप ऑइली आहे त्यामुळे मला हे ऑइल फ्री स्किनचं कॉम्पॅक्ट पावडर मागवायचं होतं आणि मला ते पर्पलवरती दिसलं तर मी लगेचच माझ्या टोनला जे सूट होईल ते पावडर मागवलं. आणि या ठिकाणी सेटाफिलचं हे मॉइश्चरायझर आहे ते मी यूज करते. माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने मला हे सांगितलेलं आहे ऑलवेज यूज करायला, कारण की स्किन जी आहे खूप सेन्सिटिव्ह आहे आणि ऑइली आहे. तर मी नेहमीच सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते. खूप छान आहे, खूप हलकं आहे आणि लावल्यानंतर अजिबात आपली स्किन जी आहे तेलकट किंवा ऑइली होत नाही. तर ते देखील व्यवस्थित होतं. पण जेव्हा मी माझं सनस्क्रीन ओपन केलं तेव्हा मला थोडासा असा शॉक बसला, कारण की याचा जो बॉक्स आहे थोडा डॅमेज होता. पर्पलवरून ज्या काही वस्तू येतात ना त्या व्यवस्थित पॅक केलेल्या असतात, तुम्ही बघू शकता व्यवस्थित पॅकेजिंग असते. पण सनस्क्रीनचा हा वरचा बॉक्स थोडा डॅमेज होता, त्यामुळे मला असं वाटलं की त्यांनी यूज प्रोडक्ट तर नाही ना पाठवलं.
पण नाही, जेव्हा मी ते ओपन केलं तेव्हा तुम्ही बघू शकता की पूर्ण पॅक आहे आणि मग थोडंसं मला हायसं वाटलं. तर गेली 1 वर्ष सनस्क्रीन मी डर्माकोचं यूज करत आहे. डर्माकोचं सनस्क्रीन खूप चांगलं आहे, लाईट वेट आहे, त्वचा जी आहे अजिबात तेलकट करत नाही. तर तुमची देखील ऑइली स्किन असेल ना, ह्या 3 गोष्टी तुम्ही नक्कीच वापरू शकता, ऑइली आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर. याच्या लिंक्स देखील तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून विचारा, मी नक्कीच देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच. तर व्हिडिओ लवकरच नवीन व्हिडिओमध्ये असेल. आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.